महाराज की जय. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी अभेदा, माझे नमन तुझ्या पदा असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती, पाव आता शीघ्र गती. माझा अंत पाहाशी किती हे काही कळेना. खऱ्या थोरांशी कठोरता नाही शोभता अनंता, याचा विचार काही चेता करा आपुल्या ये काळी. मी दीनवाने मारितो हाका, मला दगा देऊ नका. हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणूस. महाराज असता शेगावात, विप्र एक काशीनाथ, जो खंडेरावाचा होय सूत, गर्दे उपनाव जयाचे. तो आला दर्शना, समर्थांच्या वंदले चरणा, मूर्ती पाहून त्याच्या मना आनंद झाला अतिशय. माझ्या सन्माननीय वडिलांनी जी जीवनमुखाची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही माझे भाग्य धन्य धन्य, म्हणून हे पाहण्या चरणा आलो खामगावाहून. त्याचे सार्थक झाले की. तो समर्थांनी लीला केली, कोपरखिळी मारिली, काशीनाथाच्या पाठीस भली आपल्या परमकृपेने. जा तुझा हेत पुरला, वाट पाहे या भाषणे घोटाळला काशीनाथ मानसी. मने कामना माझे ये ठाई, मी ना आलो मागण्या काही. तारवाला शिपाई वाट पाहतो काय आहे, त्याचे गूढ कळेना, पुसण्या छाती होईना, निमुटपणे वंदून चरणा गेला निघून खामगावी. तो तारवाला शिपाई उभा धारात होता पाही, तार घेतली घाई घाई, कशाची ती बघण्यास. तारेत हा मजकूर तुमचा केला तत्कृ मुन्सफीच्या हृदयावर, मोर्शी तालुक्या कारणे. ते पाहता आनंदला, कोपरखळीचा अर्थ कळला. पहा संतांचे ज्ञान कैसे, असो एकदा नागपुरी गेली स्वारी, गोपाळ बुटीची या घरी. त्याच्या अति आग्रहाने ही भोसल्याची राजधानी पूर्वकाली होती जाणी. त्या शहराच्या आज तिनी दैना झाली विबुध हो. स्वातंत्र्य रूपी प्राण गेला, खरा धनी याचक ठरला. परक्यांचा बोलबाला झाला जया शहरात. गजगोणे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार. रस्त्याने फिरे मोटार, अति जोराने विबुध हो. असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवणाचा. वाडा गोपाळ बुटीचा होता सीता बर्डीवर. त्या भव्य सदनात नेऊन ठेविले सद्गुरुनाथ, जैसा वाघ किल्ल्यात कोंडुनिया टाकावा. कृष्णाला जैसा मथुरे माझी नेला, तोच प्रकार येथे झाला, काय वर्णन करावे. शेगाव पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित, विनविती हरी पाटला प्रत, महाराज येथे आणा हो. पुडीमधून गेला प्राण, कोण पुसे तिज लागून, तैसे समर्थान वाचून शेगाव हे प्रेत पहा. तुम्ही गावचे जमेदार, करा याचा विचार. बुटी मोठा सावकार, तेथे ना आमचा लागे. टक्कर हत्तींची होणे आहे योग्य साची, येथे आम्हा समकोल्ह्याची नाही मुळी किंमत. जंबू माळीस लढायाला मारुती हाच योग्य ठरला. जिंकावया करण्याला झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थांशी घेऊन यावे, आम्हा अवघ्यांस सुखवावे हीच आहे विनंती. इकडे बुटीच्या घरात आजुर्दे राहिले संत, जेवी हस्तिनापुरात कृष्ण नाही आनंदला. महाराज म्हणती बुटीसी, जाऊ दे मज शेगावासी, या आपुल्या भव्य सदनासी, ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुटीत मुळीच मानिना, समर्था जाऊ देईना. गोदीचा राम राणा, बुटी वाटे निसंशय. बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी. श्रीमंतीचा गर्व भारी त्याच्या ठाई वसत असे. रोज ब्राह्मण भोजन, समर्थांपुढे सदा भजन, परी शेगावचे येत जन, बंदी त्या तो करीत असे. जाऊन देई दर्शना शेगावचे लोकांना, बिगर परवानगी श्रीमंत सदना, जाता नये कवनासी. शेगावचे लोक भले, जरी आणावया गेले, परी न काही उपाय चाले, गेले तसेच आले परत. इकडे भक्त पाटील हरी, काही मंडळी बरोबरी घेऊन निघाला नागपुरी, समर्थांशी आणावया. बसला अग्निरथात त्याच वेळी वदले संत, त्या गोपाळ कुटीला येणे रीती ते ऐका. अरे गोपाळा, पाटील हरी निघाला यावया नागपुरी, तो येण्याच्या आत परी मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार, तो पडला जमेदार याचा विचार करावा. तुझ्या धनाची जोरावरी उड्या जाळ निर्धारी, तो मनगटाच्या बळावरी नेईल मजना येथून. हरी पाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला, परी तो न त्याने मानिला. प्रवेश केला सदनात, गोपाळा बुटीच्या या घरी. पंगत होती थोर खरी, पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना.
ताटे चांदीचे अवघ्यास, शिसमचे पाट बसण्यास, होत्या पातळ पदार्थास वाट्याजवळ चांदीच्या, नानाविध पक्वाने होते भोजनाकारणे, मध्यभागा आसन त्याने मांडिले समर्थ बसण्यास. ऐशा बुटीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती, ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात आले समर्था नेण्याप्रत, तो महाराज निघाले धावत द्वारी ज्यास भेटावया. वासरा गाय पाहून जैसी येई धावून, तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चाल हरी शेगावासी, येथे मुळीन राहणे मसी, तू आलास न्यावयासी हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले ते गोपाळाने पाहिले, अनन्य भावे चरण धरले समर्थांचे येऊन. विक्षेप माझा गुरुराया नका करू या समया, दोन घास घेऊन या इच्छित स्थला मग जावे. तैसेच बुटी पाटलासी बोलू लागले विनयसी, तुम्ही घेऊन प्रसादासी जावे हेच मागणे. येथे न राहती महाराज हे समजून आले आज, पंक्तीत माझी राखा लाज, तुम्हीच पाटील येधवा. आताच समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील तरी, आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा. भोजने होईपर्यंत महाराज राहिले तेथ, शेगावाची समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी, दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटीचे, जानकाबाई नावाचे, परमभाविक होते साचे, गृहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांचे चरणी, माझा हेतू मनीच्या मनी पसू पाहतो गुरुराया. तई महाराज बोलले, तुझ्या मना मी जाणीत असे, ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळास. आणिक एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल भला, अंत जाशील वैकुंठाला सौभाग्यासह बाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊन निघते झाले दयाघन, त्या सीता बर्डीहून आले रघुजीच्या घरी. हा भोसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्त गाजी, ज्याने ठेवला रामराजी आपुल्या शुद्ध वर्तने. त्याचे लौकिकी राज्य गेले ते जे अशाश्वत होते भले, शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरु भक्तीचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार, त्याचा घेऊन पाहुणचार रामटेकासी गेले पुढे. तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून, शेगावाच्या मठा जाण हरी पाटला समवेत. धार कल्याणचे रंगनाथ, जे थोर साधू मोगलाईत होते, त्या भेटण्याप्रत समर्थ आले शेगावी. अध्यात्माजी बोलणी सांकित केली दोघांनी, त्याचा पावार्थ जाणण्या कोणी येथे नव्हता समर्थ. श्री वासुदेव नंदन सरस्वती, कर्ममार्गी ज्याची प्रीती, कृष्णा तटाका ज्यांची महती, मानगावी जन्म ज्यांचा. ते येण्यास अगोदर बाळा भाऊस साचार, बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदय की, माझा बंधू येतो एक, मजलागी भेटण्या देख, त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्या पथांतरी चिंध्याना पडू द्या निर्धारी, अंगण स्वच्छ ठेवा. चिंधी कोठे पडेल जरी, तो कोपेल निर्धारी, जमदग्दीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामींची. तो कराडा ब्राह्मण शुचिरभूत ज्ञानसंपन्न, हे त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे. ऐसे बाळास आदले दिवशी सांगती झाले पुण्यराशी, तो एक प्रहर दिवसाशी स्वामी पातले त्या ठाया. एकमेकांशी पाहता दोघे हसले तत्वता, हर्ष उभयतांच्या चित्ता झाला होता निवार. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर, एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा, एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती, एक साक्षात पशुपती, एक शेषशाही नारायण. स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बैसले, आपल्या पलंगावरी भले चिटक्या कराने वाजवीत. स्वामी येता चिटक्या थांबली, दृष्टादृष्टी दोघा झाली, ते स्वामींनी विचारली, आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानने तुकविली मान, स्वामी गेले निघून. बाळाचं कौतुक वाटले. बाळ म्हणे, गुरुराया हे दृश्य पाहून या संशय उपजला चित्ता ठाया, त्याची निवृत्ती करा हो. त्यांचा मार्ग अगदी भिन्न, तुमच्या या मार्गाहून ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो. ऐसा प्रश्न ऐकेला समर्था देती उत्तर त्याला. बरवा प्रश्न बाळा केला, त्वा हा आज आम्हा ते. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असतीसाचे, हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिसळतात. स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न दिसती पाहणारांकारण, तेने घोटाळा वरिते मन पाहणारांचे राजसा. सोवळे ओवळे संध्या स्नान, व्रत उपोषणे अनुष्ठान, त्या कृत्या लागून अंगे म्हणावी कर्माची. ही अंगे जो आचरी, निरालस
पणे खरी तोच समजावा भुवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून येथे होता कर्ममार्ग न ये हाता, म्हणून विशेष तत्परता ठेविले पाहिजे आचरणी. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी, परांकारणे दुरुत्तरी कदा त्याने ताडू नये. आता भक्ती मार्गाचे एक ऐक हे लक्षण साचे, भक्तिपंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध अति. मलिनता मनाठाई अंशेही राहिला पाही, त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे. दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता, श्रवणी पूजन आस्था पाहिजे त्यांची विशेष. मुखा माझी नामस्मरण करणे हरीचे जाणून, ऐशी अंगे असती जाण या भक्ती मार्गाला. या अंगासह जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी. भक्ती मार्गाची नये सरी त्या सोपा असे, तरी तो कवण्या आचरण कर्माहून कठीण जाण. जेवी गगनाचे जवळपण नेत्रालागी दिसत असे. आता योग मात्र तिसरा सांगतो मी ऐक खरा. या योग मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे, परी हा पसारा निश्चयसी आहे ज्याचा त्याचे पासी. योगमार्ग साधण्यासी बाहेरचे न काही लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात, त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा. आसने रेचक कुंभक इडा पिंगलेचे भेद देख, धौती मुद्रा त्रातक कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुमा यांचे ज्ञान पाहिजे जाणा आधी योग करणाऱ्यांना, तरीच तो साधेल. या तिन्ही मार्गांचे अंतिम फळ ज्ञान असाचे, परी ते ज्ञान प्रेमाचे विन असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमाविन ते अवघे आहे शीन, म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात. काळा गोरा खुजा थोर कुरूप आणि सुंदर हे शरीराचे प्रकार, त्याची न बाधा अध्यात्मे. आत्मा अवघ्यांचा आहे एक, तेथे न पडे कदा फरक. शरीर भेद व्यावहारिक त्यांचे कौतुक काही नसे. तीच या तिन्ही मार्गांची स्थिती तंतोतंत साची, बाह्य स्वरूपे भिन्न त्यांची, परी मूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गाचा न उरे विचार, जो मार्गी चालतो नर महत्व त्यास वाटे. पथ चालणे आरंभ झाला, परी मुक्कामास नाही गेला अशाच्याच होतो भला तंटा पंथा विमानाने. या तिन्ही मार्गांचे ते पाथ मुक्कामी पोचल्या होती संत, मग तयांच्या संबंधात द्वैत नसे तुलेही. वसिष्ठ नामद्याव जमदग्नी अत्री पराशर शांडिल्य मुनी हे कर्म मार्गाच्या सेवनी मुक्कामासी पोचले. व्यास नारद कयाधू कुमर मारुती शबरी अक्रूर उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्ती मार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर हे चढले जिना थोर हा योग मार्गाचा. जो वसिष्ठा लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला, तोच मच्छिंद्राने भोगिला. फळा माझी फरक नसे, तीच प्रथा पुढे चालली येथे न शंका घ्यावी मुळी. कर्म मार्गाची रक्षिली ब्रुज श्रीपाद वल्लभे. नरसिंह सरस्वती यतीवर तैसेच झाले साचार, ठिकाण ज्यांचे गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जगी. नामा सावता ज्ञानेश्वर सेवा कान्हू चोखा महार, दामाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गांनी. शेख महम्मद श्रीगोंद्यात, आनंदी स्वामी जालन्यात, शुरजी अजंड गावात देवनाथ चाहते योगाचे. तैसेच आहे सांप्रत कर्ममार्गी वासुदेव रथ, मी धरिला भक्तिपंथ आणि बहुता जनांनी. पळूसचे धोंडीबुवा, सोनगीरचा नाना बर्वा, जालन्याचे यशवंतरावा भक्तिपंथ साध्य झाला. खाल्ला आम्हा ते विदेही, तेवी शिर्डीचे बाबा साई, गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी असेरी. पहा चंदूर तालुक्याचा वानखेडे नामे ग्रंथाचा, आडकुजी नामे संत ज्याचा, गेला याच वाटेने. गावचे संतरत्न चिंगराजी तो होय जाण, देवी नागपूरचे ताजुद्दीन भक्ती मार्गासी चाहते. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे, परी अधिकारी कैवल्याचे ते बैसले होऊन. मार्ग असो कोणताही त्याचे मुळी महत्व नाही, जो मुक्कामास जाई त्याचे कौतुक करणे असे. आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गावरी भाविका आणून सोडावया. ज्याला आवडेल तो तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगील फल त्या पंथाच आचरोने. आता नको पुसूस काही, हे न कोणा सांगे पाही, निवांत बसू दे या ठाई पिसेपणाच्या पासोडीने.
ज्याची निष्ठा बसेल वा, जो माझा असेल त्यांचेच कार्य होईल, इतरांची ना जरूर मला. ज्यासी अनुताप झाला, ब्रह्मज्ञान सांगणे त्याला. उगीच तरकटी वात्रडाला, स्फोट त्याचा करू नये. कोणी काही म्हणत, आपण असावे निवांत, तरीच भेटे जगन्नाथ सद्गुरु जगन्माता. ऐसा उपदेश ऐकला, बाळाभाऊच्या नेत्राला प्रेमाश्रूंचा लोटला. पूर तो न आवरे त्या, अष्टभाव दाटले, शरीरा रोमांच उमटले, वैखरीचे संपले काम तेने सहजची. मौनेच केला नमस्कार, श्री गजानन साधू थोर. वराड प्रांतीचा उद्धार करावयासी अवतरला. साळूबाई नावाची एक असे कमन शाखेची, ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं. तिला महाराज एके दिनी ऐशा परी वदले वाणी. डाळपीठ घेऊन स्वयंपाक करी अहोरात्र. जे येतील त्यांना साळू घाल भोजना, येथेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय. ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत, जी वैजापुराची असे सत्य, माहेर वाडे घोडे तिचे. प्रल्हाद बुवा जोशाला, होता कृपेचा योग आला, तो न तया फलद झाला, तयाची या दुर्दैवे. खामगावच्या सानिध्यासी जलंब गाव पर्येसा, त्या गावचा रहिवाशी तुळशीराम एक असे. पुत्र त्या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा, होता तैल बुद्धीचा, वेदाध्ययनी प्रेम ज्याचे. हा धर्मपीठ वाराणसी, जी भागीरथीच्या तटी काशी, तेथे गेला अध्ययनासी, वेदांग स्मृतीच्या. प्रत्येही भागीरथीचे स्नान, माधुकरीचे सेवी अन्न, गुरुगृहात ते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे. श्रोते विद्यार्थींना करी अध्ययना जाती देशापरी, शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैनते. चैनी माझी गुंतल्या मन मग कशाचे अध्ययन, बिरुडा आंब्या लागता नाश रसाचा. आत्माराम नव्हता यापरी, विवेक संपन्न सदाचारी, विद्या अवघी करून पुरी, आला निज देशाते. स्वदेशी येता शेगावासी, गेला असे अतिहर्षी, हजिरीती द्यावयासी. श्री गजानन महाराजा, ते वेदविद्येचा जाणता, गजानन केवळ ज्ञान सविता. आत्माराम वेद म्हणता, कोठे कोठे चुकतसी. त्या चुकीचे दुरुस्ती करू लागले सद्गुरु मूर्ती. आत्मारामचे संगती वेद म्हणती महाराज, ऐकता त्यांचे वेदाध्ययन, तन्मय होती विद्वान. न होय सराफा वाचून किंमत त्या हिराची. शेवटी समर्थांचे पाशी, आत्माराम राहिला आदरेसी. मधु टाकून मक्षी केशी, जाणे कैसे आवडेल. प्रत्येही सेवे कारण यावे त्याने जलंबाहून. चुकविला ना एकही दिन, ऐशा एकनिष्ठ भक्त तो. समर्थांच्या पश्चात हाच होता मठात, पूजा अर्चा करण्यापर्यंत सद्गुरूंच्या समाधीची. मोबदला घेता भली, एकनिष्ठ सेवा केली, शेवटी त्यानेच अर्पली इष्टेट आपल्या महाराजा. इष्टेट अल्पसाचार, एक जमीन एक घर, ते येथे न दृष्टी किमतीवर, देणे आहे भाग पहा. बिल्लीने रामाला बोरे देऊन वश केले, तैसाच प्रकार हाही झाला, म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रय केदार, दुसरा नारायण जामकर, निव्वळ दुधाचा ज्यांचा आहार, तो दुधाहारी बुवा. ऐसे श्रोते तिघे जाण, स्वामींचे भक्त निर्वाण, ज्यांनी आपुले तन्मन समर्थ चरणी अर्पिले. भाकरे नावाचा, गाव बाळापूर तालुक्याचा, तेथील मारुतीपंत पटवाऱ्याचा वृत्तांत ऐसा थोडासा. श्रोते त्या मोर गावात मारुतीपंताच्या शेतात पिकांचे रक्षण करण्याप्रत तिमाजी नामे माळी होता. तो माळी खळ्या भितरी निजला निशीच्या अवसरी, गाढ झोप लागली खरी, ते अवसरी तयाला. उलटून गेले 2 प्रहर, कुंभाराचे 10-20 खळ्यात येऊन दाण्यावर पडले असती पांड्याच्या. राखणदार झोपी गेला, गर्दभासी आनंद झाला, ते खाऊन लागले जोंधळ्याला, राशीत तोंड घालूनी. हा पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त, म्हणून सद्गुरु रायाप्रत लीला करणे भाग झाले. क्षणात जाऊन मोरगावासी हाक मारली तिमाजीसी, अरे जागा होई तत्वरी, रासेस गाढवे पडली ना. ऐसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून महाराज पावले अंतर्ज्ञान. खळ्यामधून तेधवा तिमाजी उठून पाहता, गाढवे दिसली तत्वता. म्हणे काय करू आता, मालक रागे भरेल की. पिकाचे रक्षण करण्यासी त्याने ठेविले आहे मसी. विश्वासघात आज दिशी झाला त्यांचा माझ्या हाते. तो विश्वासला माझ्यावर, मी निजता झालो निसुर.
रास ही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी. आता समजूत मालकाची कोण्या रीती घालूसाची, पहा त्या वेळ इमानाची किंमत होती लोकांस. ना तरी हल्लीचे नोकर निमक हराम शिर जोर, नफा तोट्याची तिळभर काळजी न त्यांना मालकाच्या. तिमाजी तैसा नव्हता, हळहळ लागली त्याच्या चित्ता. म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या कारणे. काही असो चुकीची माफी मागितली पाहिजे साची. उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षणात क्षमाच करील. ऐसे मनाशी बोलून उद्यास येता नारायण तिमाजी गावात येऊन पाय धरी पंताचे. महाराज माझ्या झोपेनी बुडविले तुम्हा लागून 10-20 गाढवांनी येऊन राख खाल्ली की. ती नुकसान किती झाली ती पाहिजे पाहिली खळ्या माझे जाऊन भली, म्हणजे मज वाटेल बरे. मारुती म्हणाले त्यावर, खळ्यात यावया साचार वेळ ना मला तिळभर. मी निघालो शेगावा दर्शन घेऊन सद्गुरूंचे. त्या गजानन महाराजांचे उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन. ऐसे बोलून शेगावाला मारुतीपंत येता झाला. दर्शनासाठी मठात गेला 10-11चे सुमारास. महाराज होते आसनावरी, जगू पाटील समोरी. बाळाभाऊ बद्ध करी बसला जवळ पाटलाच्या. मारुतीने दर्शन घेता केले हास्यवन, तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीसी. तुम्ही माझे भक्त होता, मला राखण्या राविता, झोपाळू नोकर ठेविता आणि आपण निजता कुशाल घरी. मारुती खळ्यात माझी झोपी गेला. गाढवांचा चुळचुळाट झाला, ते रास भक्षू लागले. म्हणून मी जागे केले जाऊन तिमाजी सहले. रास सांभाळण्यास सांगितले आणि आणि आलो निघून. ऐसी खून पडता क्षणी मारुतीने जोडून पाणी मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोलला. आम्हा सर्वस्वी आधार आपुलाचा आहे साचार, लेकराचा अवघा भार मातेची या शिरी असे. आमचे म्हणून जे जे काही ते अवघेच आहे आपुले आई, सत्या त्यावरी नाही तुम्हाविण कवनाची. खळे आणि जोंधळा अवघाची आहे आपला, ती माझी नोकर नावाचा व्यवहार दृष्टी आहे की. ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येथून, लेकरांसाठी त्रासपूर्ण माता सोसी वरच्यावरी. मी लेकरू आपुले म्हणून या आपण केले खळ्यात ते जाऊन भले मोरगावी संरक्षण. ऐसीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर, आताच जाऊन करतो दूर नोकरीवरून तिमाजीला. ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थांप्रती आणि भाषण केले येणे रीती, ते आता अवधरा. छे छे वेड्या, तिमाजीच नको मुळीच काढूस, नोकरीवरून खास त्याचे वर्म सांगतो तुला. तिमाजी नोकर इमानी, खळ्यात गाढवे पाहून दुःखी झाला असे म्हणी. ते म्या तेव्हाच जाणले, रात्रीची हकीकत तुला सांगावया प्रत. आला होता भीत भीत सकाळी न तुझकडे, तई तू म्हणलास त्याला मी जातो आहे शेगावाला, उद्या सकाळी खळ्याला येऊन पाहिन. ऐसे गुरुवचन ऐकिले मारुतीसी चोज जाहले. पहा संतांचे कर्तृत्व भले कैसे आहे अगाध. गाढवे खळ्यात पडलेली कोणी न त्यांना सांगितली, ती अंतर्ज्ञाने जाणली गजाननाने श्रोते हो. शके 1816 महाराज बाळापुरासी असता एक गोष्ट झाली ऐसी, ती थोडकी सांगतो. तेथे सुखलाल बन्सीलालाची एक बैठक होती साची. त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बैसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर, वस्त्र नव्हते तिळभर, त्या पाहून पाविक नर नमन करून जात होते. तो होता हमरस्ता बाजारपेठेचा तत्वता. त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायण आसराजी होते साचे. समर्था पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगाधूत मुद्दाम वसला पथात, साधूना हा भोंदू सत्य, त्याची उपेक्षा न करणे बरी. ऐसे बोलून जवळी गेला तर अद्वात्वा बोलू लागला. लाज कैसी नाही तुझरा नंगा बसतोच रस्त्यावरी, हे घे त्याचे प्रायश्चित्त, तुला मी देतो आज येथ. ऐसे बोलून स्वामींप्रत मारू लागला छडीने. वळ पाठ पोटावरी उठते झाले निर्धारी, परीन हवलदार आसरी मारता हात आपुला. ऐसे तेधवा पाहून एक गृहस्थ आला धावून आपल्या दुकानामधून. हुंडीवाला नाम ज्याचे. तो म्हणे हे हवालदार, तू विचार काही कर, उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. का की संतांचा कैवारी एक आहे श्रीहरी, वळ त्याच्या पाठीवर उठले ते का ना दिसले तुला. त्या कृत्याने तुझा अंत जवळी आला असत अत्यंत, आजारीच मोडतो पथ्य मारावया कारणे. तेच तू आज केले, हे न काही बरे झाले. अजून तरी उघडे डोळे माफी माग गुन्ह्याची.
हवालदार म्हणे माफीचे कारण मसी न मागण्याचे, कावळ्याचे शापेसाचे काय ढोरे मरतील. हा रंगा हो धोत हलकट, बसला पाहून बाजारपेठ, तोंडाने गोष्टी चावट, अचाट ऐसा करीत होता. ऐशा ढोंग्याला मारणे ईश्वरी जरी मानिल गुन्हे, तरी मग न्यायाकारणे जागाच नाही राहिली. तेच पुढे सत्य झाले. हवालदार पंचत्व पावले. त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने एका पंधरवड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत. एक साधूच मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपून वागावे, प्रत्येकाने खरे कळेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवरा नदीचे काठावर गाव अति टुमदार, त्याचे वर्णन करवेना. अनंतफंदी नावाचा कवी जेथे झाला साचा, तेथील हरी जाखड्याचा ऐका तुम्ही वृत्तांत हा. हरी जाखडी मध्यंतीन होता यजुर्वेदी ब्राह्मण, गावोगाव फिरून पोट आपुले भरीतसे. तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी, बसता झाला पायांपासी श्री गजानन स्वामींच्या. तो हजारो घेती दर्शन, कोणी ब्राह्मण भोजना, कोणी खडीसाखर वाटून नवस केलेला फेडती. तई हरी म्हणे चित्तासी, हा केवढा ज्ञानरासी, येऊन पायांपासी विन्मुख जाणे भाग मला. का की दैव खडतर माझे आहे साचार, निव्वळ पर्वत खडकावर हरळ हरळ उगवेल कोठोनी. आज अन्न मिळाले, उद्याचे कोणी पाहिले, ऐसे करीत संपले दिवस माझे आजवरी. संग्रहासी नाही धन, शेतवाडा मळा जाण, मी ना मुळीच विद्वान, मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानन सच्चिदानंदा दयाघना, संसार सुखाची वासना जाहली मनी बलवत्तर. ती तू पूर्ण करावी, मुले लेकरे मला व्हावी, प्रथम बायको मिळावी कुलीन आज्ञाधारक. ऐसे जो इच्छी मनात, तोच त्याच्या अंगावर थुंकते झाले सद्गुरुनाथ. इच्छेच त्याच्या जाणूनी या हरी जाखड्याने, बावंग्या मागला मजकारणे, म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया लोग भसती माझ्या पाया, याने येथे येऊन या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैसी, अवघेच इच्छिती संसारासी. समर्थ सच्चिदानंद श्रीहरीसी, पाहण्या न कोणी तयार असे. ऐसे आपणासी बोलले पुन्हा जाखड्यासी पाहिले, जे जे तू इच्छिले सांप्रत काली मनात, ते अवघे होईल पूर्ण. पुत्र पौत्र तुझ लागून होतील संग्रहासी धन, तेही थोडके राहील. जा आता परत घरा, सुखे करी संसारा, करीत असावा परमेश्वर, आवड वेड्याक विसरू नको. ऐसे तयासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन दिले हरी जाखड्या कारण, लग्न स्वतःचे करावया. हरी जाखड्या संगमनेरी सुखी जाहला संसारी, महाराजांची वाणी खरी ती कोठून खोटी होईल. ऐसाच एक निमोणकर गोविंदाचा कुमार, रामचंद्र नामे साचार, ओव्हरसियरच्या हुद्द्यावरी. बेंद्रे वासुदेव सर्वेअर होता त्याच्या बरोबर. तो आणि निमोणकर आले मुकना नदीवर. हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्री पर्वतात, इगतपुरी तालुक्यात बुधहो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्री ती रमणीय अति, तिचे वर्णन करू किती. हरिण बालके बागडती निर्भयपणे काननाथ, फलद्वारे तरुवर वाकले असती अपार, वन्य पशु फिरती स्वैर, बिब्बट लांडगे ते ठाया. असो या मुकण्यात नाल्यापासी, जवळ एका खोऱ्यासी, एक जलाच्या प्रवाहासी कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक येती स्नानास, लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरला असे. असो एक या पर्वणीसी निमोणकर गेले स्नानासी, योगाभ्यास थोडा यासी येत होता विबुध हो. तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते त्याचे मन, गोसावी बैराग्या लागून पुसू लागला तेथल्या. नाही नाही माहित मात ऐकू येई सर्वत्र, तेथे निमोणकर चिंतात हताश पूर्ण जाहला. काय करू देवा आता, मला योगाभ्यास शिकवता, कोठे भेटेल तत्वता, ती कृपा करून सांगणे. तो कपिल धारेवरी एक पुरुष दिसला अधिकारी, ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागले. उंच बांधा मुद्दा शांत बसला होता ध्यानस्थ, त्यास घातले दंडवत निमोणकराने अष्टांगेसी.
बराच वेळ झाला जरी योगी न काही बोले परी, अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो. पोटी ना अन्न तिळभर, बिऱ्हाड राहिले बहुदूर, कपिलधारेचे धरून नीर, तुंब्यात गोसावी निघाले. तई निमोणकर म्हणे समर्था, अंत माझा किती पाहता, ठाऊक आपल्या योग गाथा, म्हशी काही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी बोलते झाले कैवल्यदानी, हा चित्रपट घेऊन जा आपुले काम करी. षोडशाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे थोर, त्याचा वाणीने निरंतर जप आपुला करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत योग येईल तुझ प्रत. योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. गोगल गाय शेप किडा, हिमालयाना देई वेढा, सागरीचा सिंप किडा, मेरू पर्वत न जाय कधी. नेटाचा केला यत्न, ब्रह्मचर्य सांभाळून, येतील 10-5 आसन, धवती नव्हती केल्यावरी. जा पुढे न विचार करी, विचारी मला, हा घे देतो प्रसाद तुला, ऐसे बोलून उचलिला एक तांबडा खडा खरे. तो देखून या मजसी, गुप्त झाले पुण्यरासी, तेच पुढे नाशिकासी, गंगेवरी भेटले त्या. त्या पाहून निमोणकर गेले धावत साचार, शिर ठेवून पायांवर, प्रश्न त्यासी ऐसा केला, महाराज माझा कंटाळा का हो आपणच का केला. आपुल्या नाव गावाला न सांगताच गेला की. महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण, तांबडा खडा देऊन नाव माझे कथिले म्या. नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती, तू मूळचाच मूढमती, रहस्य त्याचे न जाणिले. म्हणून त्याचे गुण तुला पडते झाले जाण तुला. मी राहतो शेगावाला, गजानन हे नाव माझे. धुमाळ सदनापर्यंत चाल मला माझ्या समवेत, पुन्हा भेटी तुझ प्रत होईल माझी ते ठाया. ऐसे बोलून निघाले महाराज, रस्त्यात गुप्त झाले. भिरभिरी पाहू लागले चहूकडे निमोणकर. कंटाळून अखेरी धुमाळ्याच्या आले घरी, तो महाराज गजानन ओसरीवरी बसले ऐसे पाहिले. मौनेच करून वंदन, कथिले धुमाळा कारण, कपिल धारेपासून जे का झाले इथवरी, ते ऐकून धुमाळात अतिशय आनंद झाला. तो म्हणे योगी राजाला, वाण कशाची सांग मज, हे अवघ्या समर्थांची खाण निसंशय आहे साची, सार्वभौम पदाची त्यांच्या पुढे न किमते. जो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवून पाटासी, करणे पूजा अर्चेसी सद्भावे निरंतर. योगाभ्यास हा समोरी त्या खड्याच्या आदरे करी, त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल. तेच पुढे झाले सत्य. योगाभ्यास थोडा बहुत आला निमोणकरा प्रत श्री गजानन कृपेने. एक शेगावचा रहिवासी तुकाराम कोकाटे परियेसा, त्याची संतती यमसदनासी जाऊ लागली उपजताच. म्हणून त्याने समर्थाला एकदा नवसा ऐसा केला, जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराया, तरी एक मुलगा त्यातून तुसी करीन अर्पण. मनोरथ त्याचे पूर्ण केले श्री गजानन. 2-3 मुले झाली परी नवसाची न राहिली आठवण तुकारामा भली. संततीच्या मोहाने तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण, औषधोपचार केले जाण परी न आला गुण काही. नाडी बंद होऊ लागली, नेत्राची ती दृष्टी थिजली, दुगदुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला. तुकाराम म्हणे, गुरुराया, हा पुत्र माझा वात्सल्य अर्पण करीन सदया, सेवा तुमची करण्यास. ऐसा वचनबद्ध होता क्षणी नाडी आली ठिकाणी, हळूहळू नेत्र उघडवणी पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार म्हणून सोडला मठावर नवस आपला फेडावया. तो नारायण अजूनही आहे त्या ठिकाणी, बोलिलेला नवस कोणी महाराजांचा चुकवू नये, हेच सांगण्या लोकांप्रत नारायण आहे जिवंत. शेगावी त्या मठात संतचरित्रणा कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी, घेऊन हरिपाटलासी विठ्ठलासी भेटावया. जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा, जो कल्पतरू भक्तांचा कमल नाभ सर्वेश्वर, जो जगतपती वेद ज्याचे गुण गाती, जो संतांच्या वसे कीर्ती रुक्मिणीपती दयाघन. पंढरीस आले गजानन, चंद्रभागेचे केले स्नान, गेले घ्याया दर्शन पांडुरंगाचे रावळी. हे देवा पंढरीनाथा, हे अचिंत्या अद्वया समर्था, हे भक्त परेशा रुक्मिणीकांता, ऐक माझी विनवणी. तुझ्या आज्ञेने आजवरी भ्रमण केले भूमीवर, जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले, हे तू जाणसी वहिले. पुंडलिक वरदा विठ्ठल जाया
असावी. देवा मी भाद्रपद मासी जावया इच्छितो वैकुंठासी अक्षयीचे राहावयासी तुझ्या चरण सन्निध. ऐसी करुण विनवनी समर्थांनी जोडिले पाणी अश्रू आले लोचनी विरह हरीचा साहवेना. हरी पाटील जोडून हाता उसू लागला पुण्यवंता अश्रू का हो समर्थनाता आणिल्या लोचनी ये वेळा. किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा म्हणून आपणा खेद झाला ते सांगा लवलाही. महाराज म्हणाले त्यावर हरी पाटलाचा धरू न कर सांगितले तरी न करणार त्याचे वर्म बापा तुला. तो विषय खोल भारी तू न पडावे त्या भितरी इतकेच सांगतो श्रवण करी संगत माझी थोडी असे. चाला आता शेगावला तू आपल्या ठिकाणाला तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे बावंदे केले शेगावा माझी भले चित्त चिंतेने व्याप्त झाले मात्र हरी पाटलाचे. तो म्हणे मंडळीच महाराज वदले पंढरीच संगत राहिली थोडे दिवस माझी विठूच्या राव. पुढे श्रावण मास गेला क्षीणता आली तनूला. पुढे भाद्रपद मास आला. काय झाले ते ऐका. गणेश चतुर्थी दिवशी महाराज म्हणाले अवघ्यांसी आता गणपती बोळवण्यासी यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात ऐशापरी आहे ग्रंथीत. चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण दुसऱ्या दिवशी विसर्जून बोळवावा जलामध्ये. तो दिवस आज आला तो साजरा पाहिजे केला या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे. दुःख न करावे यत्किंचित आम्ही आहो येथे स्थित तुम्हा सांभाळण्याप्रत असत्य. तुमचा विसर पडणे नसे हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी ऐसे गीताशास्त्रांतरी भगवान वदला अर्जुना. जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी ऐसेच केले शरीर वस्त्रांची बदलिले हे काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढीला खास बाळाभाऊच्या धरिले करास आसनी आपल्या बसविले. मी गेलो ऐसे मानू नका भक्तीच अंतर करू नका कदा मजलागी विसरू नका मी आहे येथेच ऐसे भाषण करून योगे रोधिला असे प्राण दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्य पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सरास भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला प्राणरोधिता शब्द केला जय 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 गजानन ऐसा भला. सच्चिदानंदी लीन झाला शेगाव माझारी. देहाचे ते चलनवलन पार गेले मावळून स्वामी समाधिस्थ पाहून लोक हळहळू लागले. पुकार झाली गावात स्वामी झाले समाधिस्थ ऐसी ऐकता मात हृदयी पिटती नारी नर. गेला गेला साक्षात्कारी चालता बोलता श्रीहरी गेला गेला कैवारी आज दिन जनांचा. गेला आमचा विसावा गेला आमचा सौख्य ठेवा विझाला का हा ज्ञान दिवा कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्था आता आम्हास कोण त्राता कार्य इतक्यात पुण्यवंता गेलास आम्हा सोडून. मार्तंड पाटील हरी पाटील विष्णूचा बंकटलाल ताराचंद प्रेमळ भक्त स्वामींचा जो असे. श्रीपतराव कुलकर्णी मठा माझी जमले जाणी विचार केला अवघ्यांनी अशा रीती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस समाधी न द्या स्वामीस हाळोपाळीच्या लोकांस येऊ द्या हो दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्यांच्या नशिबी असेल त्यांना दर्शन घडेल. नका नका करू आता वेळ जासूद धाडा चोहीकडे. गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे. ते बोलले आपल्या वाचे सर्व लोकांस येणे रीती. त्यांच्या आवडत्या भक्तासी ते दर्शन देतील निश्चयसी तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील. त्याची प्रचिती पहावया नको कोठे लांब जाया. पहा लोणी ठेवून या येधवा मस्तकी स्वामींच्या. लोणी ठेवता शिरावरी ते पगळू लागले निर्धारी. जो तो त्याचे कौतुक करी बल हे योगशास्त्राचे. तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता एक दिवसाची काय कथा हे राहतील वर्षभर निसंशय ऐशा स्थितीत. परी हे कारण अनुष्ठित आवडते अवघे आलिया भक्त समाधी या स्वामीला. ते अवघ्या समानवले स्वामींपुढे आदरे भले भजन त्यांनी मांडिले. हजार टाळ जमला हो दूरदूरच्या भक्तांप्रत स्वामी जाऊन स्वप्नात आपल्या समाधीची मत कळविते झाले विबुध हो. तया ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला लोकांचा तो शेगावाला घ्याया दर्शन स्वामींचे. रथ केला तयार दिंड्या आल्या अपार सडे घातले रस्त्यांवर गोमयाचे बायांनी. रंगवल्या नानापरी काढू लागल्या चतुर नारी. दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला. मूर्ती ठेविली रथात मिरवून निघाली आनंदात. रात्रभरी शेगावात तो ना थाट वर्णवे.
वाद्यांचे नाना प्रकार, दिंड्या मिळाल्या पार, होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा. तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त उधळू लागले, फुलांखाली झाकून गेले श्री गजानन महाराज. बर्फी पेड्यास नाही मिती, लोक वाटिती खिरापती, कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळले. ऐशी मिरवणूक रात्रभर, शेगावी निघून अखेर उद्यास येता दिनकर परत आली मठात. समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेवली खरी, रुद्राभिषेक केला वरी अखेरच्या देहाला. पूजा केली पंचोपचार, आरती ओवाळली अखेर, भक्तांनी केला नाम गजर गजाननाचे नावाचा. जय जय अवलिया गजानना, हे नरदेहधारी नारायणा, अविनाश रूपा आनंद घना, परात्परा जगतपते. ऐशा भजना भितरी मूर्ती ठेवली आसनावरी, उत्तराभिमुख साजिरी शास्त्र मार्गाप्रमाणे. अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाण, जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलोने. मीठ अर्गजा अबीर यांनी ती भरली गार, शिळा लावून केले द्वार बंद भक्तांनी शेवटी. 10 दिवसपर्यंत समाराधना चालली तेथ, घेऊन गेले असंख्यात लोक स्वामींच्या प्रसादा. खरोखरीच संतांचा अधिकार तो थोरसाचा, सार्वभौम राजाचा पाड नाही त्यांच्या पुढे. स्वस्ती श्री दास गणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. भाविका दाव सत्पथ, भक्ती हरीची करावया, शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 19ोऽध्यायः समाप्तः. ओम अनंतकोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज श्री गजानन महाराज की जय. ओम गणगणात बोते.